विक्रम काळे होते. मी काही मधल्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये घटना घडल्या तिकडं पाहणी करायला गेलेलो होतो. राज्याच्या वतीनं कोणी जाणं गरजेचं होतं. सीएम साहेब म्हणले तुम्ही जावा. आणि त्याच्यातून जे बीड जिल्ह्यामध्ये घटना घडली, एका सरपंचाची दुर्दैवी क्रूरतेने जी हत्या करण्यात आली, माणुसकीला देखील त्या ठिकाणी शर्मेने लाज वाटेल काळीमा फसणारी घटना ही त्या ठिकाणी घडली. तिथलं सगळं समजून घेण्याच्या करता, त्यांच्या विधवा पत्नीला भेटण्याच्या करता, त्यांच्या मुला मुलीला भेटण्याच्या करता, त्यांचे आई वडील भाऊ भाऊजाई बहीण त्यांना सगळ्यांना भेटण्याच्या करता मी काल तिथं गेलेलो होतो. त्याच्याबद्दल सभागृहामध्ये अतिशय व्यवस्थितपणे उत्तर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं. न्यायालयाच्या मार्फत पण चौकशी केली जाईल आणि त्या ठिकाणी वरिष्ठ एकदम टॉपच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत पण चौकशी केली जाईल. काही झालं तरी याबद्दलचा मास्टर माइंड जो कुणी असेल, कुणी असू द्या, त्याला सोडायचं नाही. भले त्याची किती मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल, अशा पद्धतीनं सभागृहाला आश्वासित केलं. आजही मला काही मित्रमंडळी भेटली, त्यांनाही मी सांगितलं सकाळी की असले कुठल्याही गोष्टी आपण खपून घेणार नाही. अरे आपण प्रत्येकाला आधार देण्याच्या करता, प्रत्येकाला मदत करण्याच्या करता, प्रत्येकाला सन्मानाने कसं जगता येईल, त्याला त्या ठिकाणी मदत कशी होईल, इथं कुणालाही भयभीतपणा, कुठं काही अडचण त्यांना भयभीतपणे जगता येतंय असं त्यांना वाटता कामा नये. या पद्धतीचा आम्ही सगळा विचार करतो आणि त्याच्यातून ज्या काही गोष्टी सांगायच्या त्या सांगितलेल्या आहेत. मी आज देखील तुम्हाला या आभाराच्या सभेच्या निमित्तानं सांगतो की याच्यामध्ये आम्ही सगळ्या प्रमुखांनी तिघांनी पण लक्ष घातलेलं आहे. आणि तुम्ही पहा की कुणीही असू द्या यांना संबंधितांना इतक्या वाईट मी त्या सिव्हिल सर्जनशी बोललो. सिव्हिल सर्जन म्हणला की दादा पोस्टमॉर्टम करताना आजपर्यंत अशा प्रकारची केस मी आयुष्यात बघितली नाही. एखाद्या प्राण्याला पण एखादी काठी मारताना आपण म्हणतो अरे कशाला मारतो, जाऊ दे ना बाबा, तिकडे जाईल ते. परंतु ज्या अमानुषपणे त्या सगळ्या गोष्टी करण्याला या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभण्याला नाही. आम्ही पण राज्यकर्ते म्हणून तिथं बसलो असताना ह्या घटना घडतात, या आम्हाला पण शर्मेने मान खाली घालवला होता. आणि त्यामुळं एक अशा पद्धतीचा मेसेज या राज्यामध्ये गेला पाहिजे की परत कुणाचं धाडस देखील अशा पद्धतीनं होता कामा नये. एवढ्या पद्धतीनं आपण पुढे जायचं ठरवलंय आणि या शाळांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या नालायकांना, अमानुष लोकांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय फास्ट ऍक्टवर ते केस घ्यावी लागली तरी चालेल, परंतु त्यांना सुटायचं नाही. आणि या पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं. त्याच्यात परभणीमध्ये पण 2 घटना घडल्या, तिथं पण मी गेलो. तिथं पण त्यांना एक आधार देण्याचं काम, त्यांचं समजून घेण्याचं काम, त्या सगळ्या गोष्टी त्या बाबतीमध्ये केल्या जेणेकरून त्यांचं कुटुंब कुणाचं उघड्यावर पडू नये. जे गेलेली व्यक्ती मलाही माहिती आहे किती पैसे दिले तरी परत येणार नाही, परंतु पुन्हा ते कुटुंब उभं राहून गेलेल्या व्यक्तींचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनात त्या तिन्ही बाबींच्या मध्ये सरकारने लक्ष घातलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहाला आश्वासित केलेले आहे. जे सर्वोच्च सभागृह आहे, कायदा मंडळ आहे, त्याच्या मार्फत महाराष्ट्राला देखील एक संदेश देण्याचं काम केलेलं आहे. आणि पोलीस यंत्रणेला देखील त्या ठिकाणी अतिशय कडक भाषेमध्ये जे सांगायचं ते सांगितलेलं आहे. या पद्धतीने या सगळ्या गोष्टीमध्ये आपण लक्ष घातलेलं आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, बारामतीमध्ये देखील काही घटना घडत आहेत. सोशल मीडियाच्या अल्पवयीनांच्याकडून होणारा